22 जुलैपासून कावड यात्रेला सुरुवात झाली आहे। भगवान शंकराच्या आशीर्वादासाठी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात कावड यात्रा केली जाते। ही कावड यात्रा यंदा चर्चेत आली आहे ती योगी सरकारच्या एका निर्णयामुळे। तो म्हणजेच कावड यात्रेच्या मार्गावर दिसणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांच्या दुकानांवर मालकाच्या नावाची नेमप्लेट असणं हे बंधनकारक केलं होतं। या निर्णयावर अनेकांनी टीका देखील केली होती। हा नवीन भारत आहे जिथे जात विचारून मतदारांना अडवलं जातं। या निर्णयाविरोधात काहींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। त्यामध्ये कोर्टाने नेमप्लेट लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे। त्यामुळे योगी सरकारला चांगलाच झटका बसल्याचं बोललं जात आहे। पण चर्चेत आलेली कावड यात्रा कधी आणि कोणी सुरू केली, या यात्रेचं महत्त्व काय आणि का भरवली जाते ही यात्रा, आज आपण या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। श्रावण महिना म्हटलं की समोर येतं ते निर्मळ वातावरण, शिवभक्तांचा उत्साह। महादेवाला प्रिय असलेल्या या महिन्यात मोठ्या प्रमाणात कावड यात्रा निघतात। शंकराच्या भक्तांसाठी कावड यात्रेला खूप महत्त्व आहे। या यात्रेत सहभागी होणारे शिवभक्त पायी चालत जातात। या भाविकांना पोहोचायचं असतं ते हर की पौडी इथे। असं मानलं जातं की हर की पौडी नदी पर्वत रांगा सोडून जमिनीवर येते, म्हणून इथलं पाणी हे अत्यंत पवित्र मानलं जातं। श्रावण महिन्याच्या आधी हे यात्रेकरू आपल्या घरून कावड घेऊन हर की पौडीला चालत येतात आणि या कावडीमध्ये गंगेचं पाणी घेऊन पुन्हा आपल्या गावाला जातात। या कावडीमध्ये आपल्या क्षमतेनुसार पाणी सोबत घेतलं जातं। या गंगेच्या पाण्याने घरातल्या किंवा जवळपासच्या मंदिरातील भगवान शंकराला जलाभिषेक घातल्यावर ही यात्रा पूर्ण होते असं मानलं जातं। कोणी श्रद्धेपोटी किंवा नवस्फूर्तीसाठी ही कावड यात्रा करतात। पण नेमकी कावड यात्रेची सुरुवात कधी आणि कोणी केली याबद्दल अनेक आख्यायिका आहेत। आपल्या आई वडिलांना कावडीमध्ये बसवून तीर्थस्थळी घेऊन जाणाऱ्या श्रावण बाळाने हरिद्वार मधल्या पाण्याने शिवलिंगाचा जलाभिषेक केला होता। तेव्हापासून ही प्रथा सुरू झाल्याचं सांगितलं जातं। त्याचबरोबर समुद्र मंथनाच्या वेळी कावड यात्रेची सुरुवात झाल्याचंही मानलं जातं। मंथनातून निघालेले विष प्यायल्याने महादेवाचा कंठ निळा पडला आणि तेव्हापासून महादेवांना नीलकंठ म्हटलं जाऊ लागलं। त्यासोबतच विषाचा वाईट परिणामही महादेवावर झाला। शिवभक्त असणाऱ्या रावणाने विषाचा प्रभाव दूर करण्यासाठी कावडीमधून जल आणून शंकराचा जलाभिषेक केला। तेव्हापासून ही कावड यात्रेची प्रथा सुरू असल्याचं मानलं जातं। तसेच एका कथेनुसार भगवान परशुरामाने पहिल्यांदा कावड यात्रा काढली होती असं मानलं जातं। भगवान शंकराचे भक्त असलेल्या परशुरामाने त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी गढमुक्तेश्वर वरून गंगाजल आणून शिवलिंगावर जलाभिषेक केला होता। तेव्हापासून कावड यात्रा सुरू झाल्याचं मानलं जातं। विशेष म्हणजे या कावड यात्रेमध्ये प्रकार सुद्धा आहेत। पहिला प्रकार आहे साधी कावड। ही सर्वात सामान्य कावड यात्रा। यामध्ये यात्रेकरू आपल्या सोयीप्रमाणे वाटेल तिथे विश्रांती घेऊ शकतात। पण डाक कावड यात्रेमध्ये मात्र असं नसतं। या यात्रेत यात्रेकरूला भगवान शिवशंकराला जलाभिषेक करेपर्यंत सतत चालावं लागतं। त्यांनी एकदा का प्रवास चालू केला की तो जलाभिषेकानंतरच संपतो। तसेच गंगेचे पवित्र पाणी जमिनीवर पडणार नाही याची ही मोठी खबरदारी त्यांना घ्यावी लागते। या यात्रेकरूंसाठी मंदिरात वेगळी व्यवस्था केली जाते। यामधील सगळ्यात कठीण यात्रा असते ती उभी कावड यात्रा। यामध्ये आपली कावड यात्रेकरू जमिनीवर ठेवू शकत नाहीत। रात्रीच्या वेळी ही कावड झाडाचा आधार घेऊन ठेवली जाते। आता पौराणिक मान्यतेनुसार जर तुम्ही शिवभक्त असाल तर तुम्ही आयुष्यात एकदा तरी ही कावड यात्रा करावी असं सांगितलं जातं। ही यात्रा केल्यानंतर भक्ताला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो। तसेच तुमची सर्व संकटे दूर होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। तुमच्या हातून जर काही पाप किंवा चूक झाली असेल तर जलाभिषेक करून तुम्ही भगवान शंकराची क्षमा मागू शकता। भगवान शिव तुम्हाला नक्कीच क्षमा करतात असं मानलं जातं। त्यामुळे लाखो करोडो शिवभक्त ही यात्रा करतात। यावर्षी 22 जुलैपासून चालू झालेली ही यात्रा 2 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे आणि यात्रेसाठी 4.5 ते 5 कोटी भाविक उत्तराखंडला भेट देण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तत्पूर्वी इथेच थांबूयात। असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम।